हार आणि एक सेकंड थोडंसं मारून सांग व्यवस्थित महाकाय सूर्यकोटि संभ्रम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सुखेंदुराची संगी ढलके माल जळा शोभे माल मुक्ता फळाची देव मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती देव रत्ना कविता हारा तुझवणी कुमारा चंदनाची मोठी कुंकुम केशवरा हे मुकुट शोभे तो भरा गुरुते मुकुरे छके नागरिया देव मंगलमूर्ती हो मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती देव लखोद पीतांबर भैरव वंदना सकल सोडते खाली लोटांगण समोर लक्ष द्या इकडे बघा ज्ञानेश्वर लोखंडे एक सेकंड ना हे नवीन सभासद झालेले आहे त्यांचा सत्कार करा इकडे एक सेकंड ना क्षीरसागर मंडळ कैलास महाराज समोर लक्ष द्या चला एक सेकंड सचिन कंडे पुढे पाहिजे इकडे समोर लक्ष द्या एकदा समोर बघा समोर लक्ष द्या थांबायचं 2 सेकंड इकडे कॅमेरा बघा थांबताचा ओके इकडे साईडला इकडे साईडला बाबा इकडे बघ हातला एक सेकंड या कॅमेराकडे समोर लागेल इकडे समोर लक्ष द्या घालून घ्या इकडे लक्ष द्या इकडे बघ थांबा 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 इकडे समोर लक्ष द्या ना हा ओके बघा इकडे समोर लक्ष द्या इकडे इकडे बघा ओके थांबा ओके इकडे समोर लक्ष द्या बस थांबा इकडे समोर लक्ष द्या बस थांबायचं आहे दादा हार घाल इकडे लक्ष ला हारला इकडे समोर लक्ष दे तर सांग इकडे कॅमेरा त्या समोर लक्ष द्या इकडे घालून घ्या समोर लक्ष द्या इकडे शाल टाकून
दादा इकडे लक्ष दे, समोर टाकल्यानंतर लक्ष दे. बघ इकडे एकदा. एक सेकंड थांबायचं. प्रमोद पवार, समोर लक्ष द्या, इकडे बघा. ज्ञानेश्वर लोखंडे एक सेकंड. हे नवीन सभासद झालेले आहेत, त्यांचा सत्कार करा. इकडे समोर. एक सेकंड. क्षीरसागर मंडळ, कैलास महाराज, समोर लक्ष द्या. चला. एक सेकंड. सचिन खंडे, तुम्ही पुढे पाहिजे. पालकांनी सोबत येणे. थांबा, पालक समोर लक्ष द्या. समोर बघा, एक मिनिट. इकडे समोर लक्ष द्यायचं. एक सेकंड. इकडे प्रमोद प्रभाकर कदम. एक मिनिट असता. मूर्ती पठाण. कॅमेरा खाली घ्या. 2 समोर लक्ष द्या. बस थांबायचं. शाल टाकूया. दादा इकडे लक्ष दे, समोर टाकल्यानंतर लक्ष दे. बघ इकडे एकदा. एक सेकंड थांबायचं. सदस्य सचिन पटारे, प्रशांत उपले जेवार, केबी गाडीवाल, संकेत येवले, प्रसिद्ध प्रमुख शरद काय यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सदस्य सचिन पटारे, प्रशांत उपले जेवार, केबी गाडीवाल, संकेत येवले, प्रसिद्ध प्रमुख शरद काय यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. लवकर जल्दी. इकडे समोर लक्ष द्या. करून टाकू. ज्याचे त्याचे रिलेशन असतात आणि त्या रिलेशन मध्ये नंतर मग प्रॉब्लेम येतात. त्यांचं म्हणणं वेगळं असतं, आपलं काम करण्याचं वेगळं असतं. काही लोकांकडं मटेरियलचाही प्रॉब्लेम असतो वेळेवरती. तर ते अगोदर समजून घेतलं तर त्या गोष्टी कुठं ना कुठं आपण तयार करू शकतो. आपला बिझनेस तो आहे की जे सांगितलं ते करून द्यायचं. तर याच्यावरती सर्वांनी लक्ष ठेवायचं. आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आता हे लेबर प्रॉब्लेम असे झाले की आपण मनमानी कोणाला पैसे द्यायचे नाही. जर तुम्हाला कोणी वाढून पैसे मागत असेल तर तुम्ही असोसिएशनमध्ये सांगायचे. कारण एक काळ असा होता की 10 रुपये वर्षाला वाढवायचे, 20 रुपये हजेरी वाढायची प्रत्येक दिवाळीला. आता कोणी 800 देतं, कोणी 1000 देतं, कोणाला वाटतं मी 10,000चं काम घेतलं, मला 2,000 रुपये. मामा आता एक मंडप म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे प्रेसमध्ये दिलं. नमस्कार. नवीन छत्रपती संभाजीनगर मंडप वेलफेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आपल्या या असोसिएशनची मीटिंग सर्व सभासद, नवीन सभासद नोंदणी या वर्षी झालेल्या या सर्व नवीन सभासदांची मी या असोसिएशन मध्ये तुमचं स्वागत करतो. ही सुरुवात असोसिएशन सुरुवात करायच्या आधी माझ्याकडे भगवान आले होते, बरीच मंडळी आली होती.
साहेब पण होते. त्यांनी मला विचारलं होतं की मामा अशी अशी आहे आम्हाला असोसिएशन तयार करायची. त्यापासून यांना म्हणजे सहकार्य विशेष नाही पण त्यांना मदत म्हणून सगळी त्यांनी जे सांगितलं आहे अडचणी रजिस्ट्रेशन वगैरे ते सर्व त्यांना आतापर्यंत केलं. जवळपास 7 ते 8 वर्ष झाली. आणि विशेष म्हणजे भगवानराव शिंदे आणि कावळे मामा हे मला मी इतका होतो आहे पण किती त्याला लिहिता यायला पाहिजे त्याला वाचता यायला पाहिजे थोडं इंग्लिशमध्ये. आता त्यावेळेस तर मला इंग्लिश पण नव्हती आणि वाचता पण येत होती आणि लिहिता पण येते. आता लिहिता पण येते वाचता पण येते. हे सर्व घडलं व्यवसायामध्ये. आणि विशेष करून म्हणजे त्यावेळेस गावडे मामा भगवानराव तेव्हा हातगाडीवर शाम्याने लुटायचे. 3 शाम्याने 4 शाम्याने बांधायचे. त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागं सायकलीवर किंवा त्या एखादी लॅमरेटा स्कूटरवर त्यांच्या मागं पत्ता दाखवायचा की कुठं बांधायचे हे आम्ही त्यांना लाईन दाखवायचो. कारण त्यांना पण वाचता लिहिता येत नव्हतं. ते बी माझ्यासारखेच होते. तर त्यांना मी म्हणजे आम्ही त्या पाठीचं घर बघून यायचो मग त्यांना आम्ही नेऊन दाखवायचो. तर ती गाडी पुढे चढावर थांबली ना तर आम्ही आमची गाडी मी करतो मग त्यांना धक्का मारायचा. मग त्यांना धक्का मारतो रोड पार गेला की मग ते मामा चलो तुम दादा हम आले पिछे. तर असा आमचा तो दरवर्ष नवीन नवीन अपडेट केले. मग रिक्षा आली मग रिक्षामध्ये केले असं अपडेट घेता 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 सर्व आता त्या माध्यमातून यांनी आज ते किरायाच्या शाळेने आमचे बांधत होते. आता त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. जेव्हा जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरू केला जेव्हा जेव्हा त्यांना त्या कामाची मदत लागली सामानाची मदत लागली मी त्यांनाही मी मदत केली. त्यांचे 2 मुलं ईश्वर आणि परमेश्वर नाव बघा. एक ईश्वर आणि एक परमेश्वर त्यांच्या घरात होते. त्याला काय मंदिरात जायची गरज नाही. आणि बापाचं नाव भगवान. आता बाबा काय परमेश्वर ईश्वर हा सगळा योग संयोग आहे. त्याचे मुलं मी खूप म्हणजे खूप चांगले आहे. जेव्हा म्हणजे आता त्यांची व्हॉट्सअपवर कामं बघतो त्यांनी झालेले कामं बघतो. आता तेवढं इतकं मला इंदुरीकरांचा महाराजांचा कार्यक्रम करतात. इतक्या मोठ्या पब्लिकमध्ये ते साऊंड सिस्टीम बोलत तर आम्हाला कौतुक वाटतं की आपल्याकडे काम करणारा माणूस आज इतक्या मोठ्या पदावर गेला एवढं मोठं काम केलं पदावर गेला नाही तो या संघटनेचा अध्यक्ष पण आहे. हे जे घडलं ना त्याच्या मागे फक्त प्रामाणिकपणा आहे त्याची इमानदारी आहे. आणि आपल्या व्यवसायामध्ये इमानदारी प्रामाणिकपणा हा फार गरजेचा आहे. आपण गिरायकाशी संवाद साधतो त्याच्याशी जेव्हा रिक्वायरमेंट घेतो 1000 पुढच्या सांगितलं तर त्याला 1000 टाका 1000 टाकायचं म्हणून 800 टाकून 1000 ते घेतलं म्हणजे उद्या आज उद्या आपलं चुकीचं काम पकडलं जाणार तो गेला आपल्याजवळ तुटणार. अशाचा भाग नाही की मार्केटमध्ये मटेरियल मिळत नाही. कोणाकडे 500 कोटी असतील त्याला 1000ची गरज असेल त्याला 500 कोटी रेटवर पण मिळतात. आपण त्याची पूर्तता करू शकतो. आणि एखाद्याला सांगा म्हणजे आणि दुसरा विषय म्हणजे आपण ज्याच्याकडनं विशेष आपल्या व्यवसायामध्ये सर्वात प्रमुख गोष्ट आता तुम्ही सर्वच आहे सर्वांना मला पण माझ्याकडे इतकं सामान आहे जवळपास 4 एकर मध्ये माझं गोडाऊन आहे. तरी मला खुर्च्या जमा करावं लागतात सोपे जमा करावं लागतात जनरेटर जमा करावं लागतात. तिथं संतोष भाऊ तांबे पण थांबलेले आहेत तिथं आलेले त्यांच्याकडनं माझ्याकडे जनरेटर येतात. आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा असा पाहिजे की जेव्हा आपण कोणाचं मटेरियल आणलं त्याला ते सामान त्याचं बरोबर त्याचं पोहोचलं पाहिजे. आणि त्या पावत्यावर 2 दिवस 4 दिवस 8 दिवस हे बिल गेलेपर्यंत समजा आपल्याला मागं पुढे पैसे नसतील तर पण 2 दिवस 4 दिवस 8 दिवस ज्याच्याकडे जे सामान आलं ना त्याला ते सामान पोहोच. बरेचशे जणांची तक्रार अशी पैसे नाहीये म्हणून सामान त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. माझ्याकडे पैसे तेव्हा तो जमा करेल आणि शेवटी नाही झाल्याने त्या मालकाला घरी जावं लागतं त्याचं सामान उचलून त्याला घेऊन यावं लागतं परत त्याला तो सामान देत नाही. पण असं आपल्याकडनं होऊ नये. आपण गिरायकांना जेव्हा ऍडव्हान्स घेतो ना तर जेवढा ऍडव्हान्स आपण घेतो ना तर ऍडव्हान्स आपण ज्याकडे सामान आणतो ना तर अर्धे पैसे त्याला द्या ज्याच्याकडे सामान आणतो म्हणजे आपण बाकीचे पैसे द्यायला आपल्याला अडचण येणार. आपण पहिले ऍडव्हान्सच आपण खाऊन घेतो आणि मग उरलेल्या पैशामध्ये आपण लेबर ट्रान्सपोर्टेशन किराणा सामान आणलेलं त्याला द्यायचं तर तेवढं आपलं होत. तर मला सर्वांना विनंती आपण ज्यांच्याकडे सहकार्य घेतो त्या सहकार्याला आपण चुका आपण त्याचे आभार माना. त्याच्याकडनं जे सामान आणलेलं आहे त्याचं सामान जसं आपण आणलेलं आहे तसं त्याला सामान पोहोचवा. तुमचं तो अर्धा रात्री 10 वाजवलेला तो तुम्हाला सामान देईल. आपल्याला कधी सामान लागतं वेळच नाही. एखाद्या गिरायकाने म्हणले नाही तुम्हाला सगळे 7 वाजता अजून 100 रुपये टाकावं झालं आता तो रात्री 12 वाजता सांगतो. आता सकाळी 6 वाजता आपण तर 10 वाजता गाडी येतो ना आपली क्रेडिट पाहिजे ना
आपला क्रिकेट पाहिजे ना, तिथे त्यांनी सामान द्यायला पाहिजे. पण आपण व्यवहार चांगला ठेवला, जे वेळेवर पैसे दिले, तर तो तुम्हाला 6 वाजता सगळे 5 वाजता ये म्हणून तुला 10 रुपये. कारण त्याला पण पैशाची गरज आहे. आपल्याला जशी पैशाची गरज आहे ना, त्याला आपल्या माध्यमातून, आता म्हणजे श्रीराम मंडप आहे शेतपुण्यामध्ये, तो बाहेर जाऊन तर काही काम करत नाही, तो सर्व जागेवर सामान देतो. पण आता तो कोणाला देतो? जो त्याच्याशी व्यवहाराशी नीट आहे. आणि जो व्यवहाराशी नीट नाही ना, तो त्याला सामान देत नाही. तो म्हणतो पहिले पुरा पेमेंट जमा करतो, नाही तर त्याला बुकिंगचे फोन केलं का मग ते अजून तो म्हणतो माझ्याकडे सामान खाली दिले. तर माझी या व्यवसाय बंधूच्या निमित्तानं, कारण मी बी या मार्केटमध्ये टिकलो आहे, ह्याच व्यवसाय ह्याचमुळे टिकलो. आज म्हणजे तुमच्या माहितीसाठी आपल्याकडं 350 ते 400 मंडप व्यवसाय आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. एकही मंडपाल्याशी माझं वाकडं नाही, एकही मंडपाल्याशी माझं घेणे देण्याच्या व्यवहारामध्ये चुकामुक नाही. बसून कागदावर काय कमी जास्त करायचं हे पैसे थोडं चुकीनं त्याच्याकडे पैसे जास्त लागले असतील तर आपण समजून संधी बसून एकामेकाला समजून पैशाचा व्यवहार बसून तडजोड केली तर आपण ते तिकीट दिलं होते. पण आपण त्याची नीती पाहिजे द्यायची नसली तर ते कशी तडजोड होती. पण आपण सर्वांना विनंती माझी, ज्यांना आपण एकामेकाचं सामान करतो त्याला एकामेकाला सहकार्य करा. त्याच्याकडे जे भाड्यानं सामान आणलेलं त्याचं सामान त्याला पहिले द्या दिवसांनी, त्याला विनंती करा 2 दिवसाला माझं बिल मिळणार आहे, मी त्याला पेमेंट देतो. लोक काम करून घेतात तर सामानाचे पैसे नंतर देतच नाही. आणि नंतर मग काम आलं का मग त्याला म्हणतात ते तुझे पुढचे पैसे आणि मग आता मला सामान पाहिजे. तर विनंती माझी, आपल्याला पुढे जायचंय ना, तर पुढे जायचं तर आपल्याला ह्या सर्व व्यवहाराच्या दृष्टीने प्रामाणिकपणे पाहावं लागेल. आता काय, आता आपण कुठलाही व्यवसाय मोठा सुरू करतो. मी पण छोट्या व्यवसायात सुरू केला होता. मी बी बँकेचं लोन घेतो, तर मला बँकेचं लोन घ्यायला खूप अडचण आली. जेव्हा मी बँकेमध्ये जायचो माझ्याकडे काय होतं, बिल बुक, ऑर्डर बुक आणि ते लायसन्स. त्याच्यावर ते म्हणजे तुम्ही टॅक्स भरता का, त्यावेळेस इन्कम टॅक्स होता, तर आपल्या इन्कम टॅक्सचं रजिस्ट्रेशन नव्हतं. तर बँकेवाल्याला पुरावा पाहिजे की आपण तुमच्याकडे बिलं घेतो, त्याचे बिलं फाडतो, चेक बँकेत टाकतो, बँकेमधून आपण पैसे विड्रॉल करतो. त्याला पुरावा का असतो, तो बँकेचं पासबुक असतं. पण शासनाला त्याच्यातून 1%, 2%, 3% आपण जे पैसे भरतो ना, त्याला लागला इन्कम टॅक्सचं सर्टिफिकेट. तो इन्कम टॅक्सचा सर्टिफिकेट आपला इन्कम टॅक्सचा सीआ असतो तो देतो. तर मला म्हणायचं असं आहे की मग मी व्यवसायामध्ये त्या इन्कम टॅक्सचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग वर्षातून पुढच्या वर्षी मला त्याच्यावर लोन मिळालं. आता तर रजिस्ट्रेशन आता जीएसटीचं पाहिजे, फक्त इन्कम टॅक्सचं रजिस्ट्रेशन करून लोन मिळत नाही. तर त्याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी आपल्या व्यवसायामध्ये 18% जीएसटी आहे आणि त्या 18% जीएसटीचं रजिस्ट्रेशन पाहिजे. आता बँकेमध्ये पूर्ण पहिले आधार कार्ड, उद्योग आधार, शॉप टॅक्स लायसन्स आणि इन्कम टॅक्सची झेरॉक्स आणि जीएसटी भरलेला पुरावा हे पाहिजे. तेव्हा आपली बँक आपल्याला कागदपत्र हातात घेते आणि त्याच्यावर आपल्याला आपल्या व्यवसाय माध्यमातून आपल्याला लोन मंजूर करते. तर आपल्याला जर व्यवसायामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करावं लागतील. इन्कम टॅक्स मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागलं, जीएसटी मध्ये एखाद्या जीएसटी करायचा सल्ला घ्या. असं नाही की तुम्ही लग्नाचे 50,000चं काम केलं ते 50,000 रुपये जीएसटी भरायचे. सर्व गोष्टी जीएसटी भरायचं नाही, ज्यांनी चेक दिला. आता कंपनीमध्ये कोणाला काम करायचं असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये काम करायचं असेल, त्याला चेक द्यायचा किंवा त्याला द्यायचा ना, तर पहिले आपल्या जीएसटीचं रजिस्ट्रेशन लागतं. तर तिथं काम करता येतं, तिथं त्याचं काम करता येत नाही. आपण कसं किती दिवस आपण माघारी राहणार? आपल्याला पुढे जायचं ना, तर आपण ह्या गोष्टीला सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचं. एखाद्या चांगल्या सीएची चर्चा करा. तुम्हाला कोणाला ह्या विषय माहितीला लागत असेल कोणाला त्याच्याविषयी मला कोणाला माहिती विचारायची असेल तर माझं छावणीमध्ये ऑफिस आहे. मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो. आज माझे 5-6 सेट चालू, मी साईडवर पुढे जात नाही. माझे मुलं बघतात. तुमच्या माहितीसाठी माझा हा मंडपचा व्यवसाय आता 3री पिढी बघते. हे माझ्या वडिलांनी सुरू केलेलं काम आहे. माझे वडील सायकलवर मंडप घेऊन खेळायचो, त्यांच्या मागे मी सायकलचा धक्का मारायचो. भगवानरावनी नेहमी सर्वांनी माझ्या वडिलांना आणि हाताखाली काम केलेलं आहे. त्यांच्या मार्गाखाली आम्ही त्यांच्या मागं पुढे येत गेलो. आणि आता आमचे 3 भाऊ मंडपचा व्यवसाय करतात, मी मंडपचा व्यवसाय करतो, सर्व एकत्रीकरण आहे. आता आमची 3री पिढी म्हणजे माझे मुलं या व्यवसायामध्ये. आणि ते तुमच्या माहितीसाठी ते एज्युकेशन आहे. सारे इंग्लिश माध्यमातून शिकलेले पोरं, शिकलेले सवले, त्यांना लॅपटॉप, कॉम्प्युटर वगैरे ऑनलाईन ईमेल सर्व करता येतं आणि ते त्या माध्यमातून ते माझ्यापेक्षाही चांगलं काम करतात.
मी जे काम 5 लाख 10 लाखामध्ये करत होतो ते लोक 20 लाख 22 लाख 25 तेच का फक्त त्यांची बोलण्याची पद्धत आणि लिहिण्याची पद्धतीमध्ये फरक पडतो. आपण आयटम मध्ये किती लिहितो एखाद्याला लग्नाचा मंडप ठेवायचं तर काय काय लिहितो मंडप लाइटिंग फोकस ट्यूबलाइट मॅट कार्पेट आणि गेट लागलं तर जनरेटर साऊंड सिस्टीम आणि फेरा म्हणजे याच्यापुढे काय आहे तुमच्याकडं बेस पोरं याच आयटमला 50 आयटम हेच आयटम याच्यात त्या आयटम आपल्या 12-15 आयटम मध्ये आपलं पेपर संपवतो. पण हे जे आता जे पोरं आहेत आता जे एज्युकेशन वाले जे पोरं आहेत ना आता माझाच मुलगा आहे मी त्याला म्हणतो ऐसा कार्यक्रम आता लोक ऐसी इनको ऐसी देना पडता म्हणजे स्टेज आपण तर स्टेज बनवतो ना आपण स्टेज म्हणलं तर स्टेज कम्प्लीट स्टेज तिची खुर्ची हे त्याला स्टेज लिहितात मग स्टेजचं कार्पेट आपण कशाचं नुकसान करून घ्यायचं जो 10,000 करत असतो तर त्याला करू द्या एक काम करीन 2 काम करीन 3रं काम माझ्याकडे येईल ना. आज काय झालं मार्केटमध्ये एक जण काम करायला लागला ना त्याच्या मागे जा करू द्या एक काम करीन 2 काम करीन ज्याच्या नशिबाला येईल ना ते तुम्हाला अर्धा रात्री जाणून म्हणत बाबा सगळे पाठी म्हणतं बांधतो पण त्याच्या ताटातल्या वडिलांनी आपलं पोट भरणार नाही. आज मार्केटमध्ये तुमच्या माहितीसाठी शहरामध्ये सर्व शॉप दुकान आहे माझं एकट्याचा अनुभव छावणीमध्ये म्हणजे शहर सोडून माझे बाहेर दुकान आहे पण आज माझ्या तुमच्या माहितीसाठी माझ्याकडे स्टाफ मध्ये म्हणजे लेबर नाही इतकं काम करायला इतकं काम चालू आहे. पण फक्त आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे आणि आता ह्या तुमच्या जानेवारीमध्ये 6, 7, 8 आपल्या शिर्डीमध्ये प्रदर्शन आहे एक्झिबिशन मोठं मोठं जसं मागच्या वर्षी झालं होतं यावर्षी 6, 7, 8 आता 13 तारखेला सिटीमध्ये मीटिंग आहे आमच्याकडे ऑल इंडिया टीम असोसिएशनची तिथं ज्यांना कोणाला सामान घ्यायचं असेल काय घ्यायचं असेल तर तिथं मला एवढं म्हणायचं असेल तुम्हाला हे पटलं ना सामान तर तुम्ही त्याला म्हणे पैसे घे आणि इथं सोडून घे आम्ही चालतो फोन करतो. काय होतं आपण काय करतो पहिले फक्त बघून घेतो फिरून घेतो आपल्याला आवडलं असतं आणि मग दुसऱ्या दिवशी आपण जर बुकिंग करायला जातो ना तर ते म्हटलं कोणीतरी विकत घेतलेलं असतं त्याला कोणाला आणि ह्या विषयी काही मार्गदर्शन लागत असं त्या असोसिएशन मध्ये त्या प्रदर्शन मध्ये कोणाला काय घ्यायचं असं आम्ही तिथंच ऑफिसमध्ये असतो कोणाला काही आवडीचं असेल कोण फसवणूक करतं एक्झिबिशन मध्ये आता सगळ्यांची गॅरंटी घेता येत नाही कोणी पैसे घेतं ऍडव्हान्स घेतात मग दुकान बंद करून टाकतं मग कोणच उठत नाही. बरीचशी अडचण आपली असोसिएशन मध्ये आपल्या व्यवसायामध्ये अशी होती की ज्याला आपण माल टाकला आपण व्हॉट्सअपवर बघितलं त्याला व्हॉट्सअपवर सांगितलं एवढं माल पाठवून दे आपण त्याला व्हॉट्सअपवर त्याला पैसे बी करतो पण नंतर तो फोनच उचलत नाही पण माल पाठवलं तर दाखवतोय तर पाठवतोय तर त्याच्यासाठी की आपल्या त्याच्यामध्ये रक्षणामध्ये बरेच हे 9823055557 हा मामाजीचा नंबर आहे त्यांना एक कॉल करा ते फोनवर करतील नाही जमलं ते तर तुमच्या पैसे स्वतः येतील. मामाजी मध्ये एवढे गट्स आहे आता मी त्यांना बोलवलं कुठे म्हणजे मी सिटी ऑफिसला साहेबांचं आपल्या या मंडप वेलफेअर असोसिएशन मध्ये स्वागत आहे सर्वांनी थोडं सरका बरं हे थोडं सर एक सेकंड तोच थांबायचं इकडे बघा मामा सर या महामार्गाचे साहेब आल्यामुळे कशी सूचना आली आपल्या मंडप असोसिएशन आमच्या एका कार्यकर्त्याची एका व्यावसायिकाची की साहेब आमचा जे व्यवसाय मंडपचा त्याच्यामध्ये आमच्याकडे असते 12-13 फुटाची गाडी जास्त मोठी गाडी नसते पण आम्हाला काय 10 फूट 10-15 बाय 20 बाय वाहतूकसाठी घेऊन जावं लागतं पण मुख्य अडचण काय येते की रोडवर चालू असताना ते पाईप गाडीच्या बाहेर निघलेलं असतात ते नियमाच्या बाहेर आहे ते आम्हालाही मान्य आहे पण आम्हाला काही 50 किलोमीटर 100 किलोमीटर जायचं असे नियमाचे प्रमाणे नियम होतात ते होतात पण काय आता फोटो काढला गेले की 2,000ची पावती 1,000ची पावती आमच्या मंडप व्यवसायामध्ये 8 रुपये खर्च. नवीन छत्रपती संभाजीनगर मंडप वेलफेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर वर्ष 8वे या संस्थेला असोसिएशनला स्थापन होऊन 8 वर्ष झालेली आहे आणि सुरुवातीपासूनच भगवानराव साहेब हे सर्व ज्या गोष्टी माझ्याकडे येऊन
आणि ह्या असोसिएशनच्या विषयी चर्चा करतात. त्यांना मी त्या प्रत्येक वेळेस त्यांना मार्गदर्शन करतो. आज त्यांनी एक रोपटं छोटं लावलं होतं, पण आज त्याचा उभारी एवढा मोठा झाला की खूपच मोठं म्हणजे त्याची असोसिएशन झालेली. आणि दरवर्षी ह्या असोसिएशनच्या माध्यमातून ते गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि जे विशेष करून शिक्षणामध्ये प्रथम आलेले आहेत, म्हणजे 4वी, 5वी, 6वी, 7वी, 10वीपर्यंत 12वीपर्यंत जे विद्यार्थी प्रथम आलेले आहेत त्यांचा नागरिक सत्कार म्हणून सनी त्यांना बॅग, वह्या, पुस्तकं ते दरवर्षी या माध्यमातून आपल्या मंडप व्यवसायातून देतात. आणि विशेष करून इतकं ह्या पूर्ण सभासदांचं या असोसिएशनला एवढं म्हणजे पाठबळ मिळालेलं आहे की आता पुढच्या वर्षी न जाणे म्हणजे जवळपास मला वाटतं 700च्या वर ही संख्या जाईल. आणि त्या माध्यमातून असोसिएशनचं चांगलं काम या माध्यमातून होईल. आणि त्यांना आता सांगितलेलं आहे की आपण या असोसिएशनच्या माध्यमातून आपला जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना मदत करायची. त्यांचे म्हणजे कोणी या व्यवसायामध्ये दुर्घटना झाली असेल, त्यांना काही इजा झाली असेल, त्या माध्यमातून आपण त्यांना काहीतरी मदत करायची आहे. आणि ज्या प्रत्येक सभासदाकडनं जी का वर्गणी त्यांची जमा करतो, बरेच पैसे जमा होतात, त्याच्यातनं आपण गोरगरिबाचे आणि त्यांना आता मी सांगणार आहे की आपला नवीन छत्रपती संभाजीनगर मंडप वेलफेअर असोसिएशन आहे. दरवर्षी त्यांनी या असोसिएशनच्या मार्फत एक सामायिक विवाह ठेवायचे, ज्याच्यातून आपण गोरगरिबाचे लग्न आपण या बिना पैशाची फक्त नवरा नवरी आनंद लावून द्या, पण त्याचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असेल ते पुरतं तर मी यांना सांगत. बस या निमित्त या सर्व मंडप व्यावसायिकांना आणि सर्व माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलत का अजून सर्वांचं प्रदर्शन करतो आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल. कोणते प्रमुख पाहुणे होते तुमच्या कार्यक्रम? प्रमुख पाहुणे जाधव मामा हे प्रमुख पाहुणे होते आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व कमिटी, सर्व संघांचं मनपूर्वक आभार. तो विमा रिन्युअल गव्हाचं चालूच आहे ना. आलेले आहे, सर्वांनी बसून काम करू